नमस्कार मंडळी. तुम्ही मागे पाहत आहात ते आहे पद्मनाभ स्वामी मंदिर. जर तुम्ही याच्या आधी तिरुपती बालाजीला गेला असाल तर तुम्हाला या मंदिराबद्दलही ऐकण्यात आलं असेल. हे मंदिर आहे सगळ्यात श्रीमंत वेल्दिएस टेम्पल. पद्मनाभ स्वामी म्हणजे इथे आपल्याला विष्णूची आतमध्ये मूर्ती पाहायला मिळते. तुम्हाला ही जी कमान दिसते ती त्याची भव्यता पाहून एक अंदाज आलाच असेल की इथे किती भव्य दिव्य मंदिरं आहेत आणि याचा जो गोपुर आहे तो खूप उंच आहे. सो इथे गेल्यानंतर अनंत शयनी अवस्थेत विष्णूंची मूर्ती पाहायला मिळते. ती मूर्ती एका हातामध्ये एका बाजूला तुम्हाला शंकराची पिंड पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला कमळाचे फूल असलेली विष्णू नारायणांची मूर्ती पाहायला मिळते. आणि पद्मनाभ स्वामी असं नाव का देण्यात आलं तर पद्म म्हणजे कमळ आणि नाभ नाभ म्हणजे नाभी असा याचा हा अर्थ आहे. हे मंदिर खूप जास्त प्रसिद्ध आहे. या मंदिराची काही गुपितं सुद्धा आहेत. असं म्हटलं जातं की इथे खूप काही सोनी नाणी आणि हिरे अशी संपत्ती सापडली होती. सो त्या दृष्टीनेही हे गुपित असलेलं एक मंदिर आहे. मात्र इथे आल्यानंतर तुम्हाला खूप गर्दी पाहायला मिळते आणि इथे आहे ड्रेस कोड जो की ट्रेडिशनलच ड्रेस कोड तुम्हाला घालावा लागतो आणि ट्रेडिशनल पद्धतीनेच तुम्ही आत जाऊ शकतात. एक आक्षेपार्ह गोष्ट मला एवढीच वाटते की इथे मुलांना लुंगी तर घालायला लावतात मात्र वरती त्यांना टी शर्ट नाही काहीच नाही. सगळेजण अर्ध नग्न म्हणू शकतो आय डोंट नो आणि ते आपल्याला पाहताना छान वाटत नाही. सो अशा पद्धतीने हे पद्मनाभ स्वामी मंदिर आहे. खूप सुंदर आहे आतून मात्र हे काही ड्रॉबॅक्स आहेत.